जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस क्रिएशनच्या एका नवीन इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. ओके, तर भावांनो, आपला चॅलेंजमधला दुसरा व्हिडिओ आहे. 33 व्हिडिओ 33 दिवसांमध्ये आपण टाकणार आहे. तर त्याचा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला भावांनो माहिती देणार आहे. आणि ज्यांना AI शिकायची इच्छा आहे आणि ज्यांना असं वाटतं की बाबा AI मध्ये खरंच काहीतरी होऊ शकतं, त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. अदरवाईज व्हिडिओ नाही बघायला तरी चालेल, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी माहिती देणार आहे की त्यामुळे तुम्हाला AI आणि तुम्हाला मी प्रूफ सहित दाखवणार आहे की AIचा काय इम्पॅक्ट आपल्या कामावरती पडतोय. जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर त्याचा काय इम्पॅक्ट पडतोय तुम्हाला, तर ते मी दाखवणार आहे तुम्हाला लाईव्ह. त्यामुळे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, याच्यापुढे ही सिरीज येणार आहे आपली, तर सबस्क्राईब करून घ्या ही AIची सिरीज पाहण्यासाठी. ओके, आणि अजूनही व्हिडिओ लाईक केलं नसतं प्लीज लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला खूप महत्त्वाचा असतो भावांनो. तर आपण जास्त काय न चर्चा करता आपल्या डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो की कशाप्रकारे AI वापरून मी डिझाईन केल्यात. भावांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल तर AI शिवाय तुम्हाला पर्याय नाही, कारण की तुमचा 1 तास 2 तास जो वेळ जातो डिझाईन तुम्हाला कंटेंट तयार करण्यासाठी, किंवा म्हणा एखादं तुम्हाला मटेरियल काहीतरी पाहिजे असते, तुमच्या डोक्यात असते कन्सेप्ट पण ती तुम्हाला सापडत नसते, तुम्हाला सर्चिंगला येत नसते, तर ते AIच्या माध्यमातून तुम्हाला अगदी काही 2 ते 3 सेकंदात 4 सेकंदात मिळू शकते. तर त्यासाठी तुम्हाला AI शिकणं गरजेचं आहे आणि AI शिका भावांनो. आणि तुम्हाला मी दाखवतो की मी डिझाईनमध्ये कसा इम्प्रूव्ह केला आहे AIद्वारे. ओके, तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि डायरेक्ट तुम्हाला AI दाखवतो मी. ओके, तर बघू शकता तुम्हाला मोबाईलची स्क्रीन साईडला दिसत असेल माझी, आणि आपण इंस्टाग्राम ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घेतलं आहे. आणि यात बघू शकता माझ्या प्रोफाईलवरती आलो आहे मी. ही माझी प्रोफाईल आहे. जास्त फॉलोअर्स नाहीत भावांनो, जर फॉलो केलं असेल तर फॉलो करून घ्या. तुम्हाला सगळ्यात आधी मी माझ्या पहिल्या डिझाईन्स दाखवतो. ओके, जिथं की मी AI यूज करत नव्हतो 1% सकट, 0% सुद्धा 0% मी AI वापरत होतो अशा डिझाईन्स. सगळ्यात प्रोफाईलला माझ्या खाली जातो मी, बघू शकता. आता ही जी डिझाईन आहे कोजागिरी पौर्णिमेची, पूर्णपणे मॅन्युअल केलेली आहे. ही मॅन्युअल केलेली आहे, ही मॅन्युअल केलेली आहे. अशा टाईपमध्ये म्हणजे सगळं काय आहे ते जे स्वतः मटेरियल जे आहे ते घेऊन केलेलं आहे. ओके, ही बघू शकता अशा टाईपची. ह्या तुम्ही प्रोफाईल माझं बघा, तुम्हाला कळेल की आता ही देखील विदाऊट मी जे आहे ते AI तयार केलेली आहे. आता मी AI कुठल्या डिझाईनपासून स्टार्ट केलं आहे हे तुम्हाला मी दाखवतो. ओके, बघू शकता. आता रिसेंटच भावानं मी पेजवरच्या डिझाईनला AI वापरायला चालू केले, नाहीतर मी अदरवाईज AI वापरतच नव्हतो. बघू शकता ही गणाध्यक्षाची पोस्ट तुम्हाला दिसत असेल, ही याच्यापासून मी AI स्टार्ट केले. ही गणाध्यक्ष पेजची झाली, पण माझ्या पेजची जी डिझाईन आहे तर ती मी ही याच्यावरून AI वरून केलेली आहे. हा इमेज मी एका कुठल्या तरी दुसऱ्या क्रिएटरचा बघितलेला, पण तो HD नव्हता. ChatGPTला मी कमांड दिलं फक्त की मला हा इमेज HD पाहिजे आहे, तर मी तो HD इमेज अगदी इझी डाउनलोड करून घेतला आहे. बघू शकता अशा टाईपचं. आता हा एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. ही जी मुलगी स्केटिंग करताना तुम्हाला ती दिसत असेल साईडला, बघू शकता. तर हिचा माझ्याकडे ती एक सकट इमेज नव्हता. हा इमेज मागचा जो आहे तो आमच्या पथकाचा होता, एकच इमेज होता, त्याच्यावरून मी हा इमेज जनरेट केलेला आहे. तुम्हाला मी दाखवतो याचा प्रूफ दाखवतो. ही मी सगळे AIलाच केलेलं आहे, बघू शकता. तर मी अशा टाईपचा एक प्रॉम्प्ट इमेज गुगलवरून घेतला दुसऱ्याच मुलगीचा, आणि त्याच्यावरून मी हिचं वय वगैरे टाकून सगळा ही इमेज क्रिएट करून घेतला. आता बघू शकता याच्यातला चेहरा आणि या इमेजमधला चेहरा वेगळा आहे. हा ॲक्च्युअल तिचा चेहरा आहे असा हुबेहूब चेहरा आहे भावांनो. आणि फक्त मी हा मॉडेल तयार करून घेतलं, म्हणजे हे स्ट्रक्चर तयार करून घेतलं आणि त्याचा ज्या इथं चेहरा स्वाईप केला. ते आपण पुढं व्हिडिओमध्ये कसं करायचं ते बघणारच आहे, आजच्या नाही. पण तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला रेग्युलर व्हिडिओमध्ये ते सगळे बघायला मिळतील. आता बघू शकता. आता याला प्रॉम्प्ट, आता ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तर ते अशा टाईपची बॅनर क्रिएट करायचे जे प्रॉम्प्ट आहेत ते कुठून घ्यायचे त्याच्यावरती येणार आहे. त्यामुळे तो देखील व्हिडिओ आपला नेक्स्ट येणार बघा. तुम्ही आता ही सिरीजच पूर्ण बघा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. ओके, बघू शकता. आता मला काय करायचं होतं की महाशिवरात्रीची एक डिझाईन करायची होती चांगली क्रिएटिव्ह. ओके, मला एक हा राधाकृष्णाचा फोटो आवडलेला, तर मी हा सेव्ह करून घेतलेला इंस्टाग्रामवरून. तर इंस्टाग्रामवरती मी काय केलं, हा इमेज सेव्ह करून घेतला, ChatGPTला टाकला आणि तिथं कमांड दिली. आता ते कमांड कशावर प्रकारे द्यायच्या, काय द्यायच्या ते सगळं आपण पुढे जाईल तसं बघणार आहे. फक्त तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की AIनं काय होऊ शकतं. हा इमेज मी टाकला आणि तिथं कमांड दिली की असा हुबेहूब इमेज मला महादेव आणि पार्वती यांचा बनवून द्या. तर त्यांनी मला हा इमेज बनवून दिला. बघू शकता एकदम खट्टमध्ये वाहून इमेज बनवला हा, बघू शकता. एकदम क्वालिटी बघू शकता इथं. हां, त्याच्यानंतर मी त्याच्यावर थोडीशी इम्प्रूव्हमेंट करून हा इमेज क्रिएट केला. इथं बघू शकता. तर AIचा तुम्ही बघू शकता. जर तुम्ही असा इमेज शोधायला गेला असला
तुमचा अर्धा तास पाऊण तास निवांत गेला असता, पण मी हे सगळं काम 10 मिनटात तयार केलेलं आहे. तुम्हाला ही माझ्या पेजवरती दिसेल. तर हे बघू शकता अशा टाईपचे पोस्टर वगैरे सगळं. तर तुम्हाला एक्सप्लोर करायचं होतं की ए आयमध्ये काय. आता बघू शकता हा जो ऑइल पेंट इफेक्ट आहे इमेजला, हा देखील ए आयला दिलेला आहे. याचा प्रॉम्प्ट आहे, याच्यावरती आपण व्हिडिओ ऑलरेडी आणलेला आहे, पण तुम्ही बघितलेला नाही. चॅनलवर जाऊन बघा. हा इमेज तयार करायचा आहे. हा ए आयवरून मी जरा ब्राईट आणि जरासा HD करून घेतला आहे. हा देखील ए आय, ह्याच्याचं किती ए आय यूज केलं आहे. या पोस्टरमध्ये देखील ए आय हा एक शिवाय ॲडव्हर्टायझिंगचा बॅकग्राऊंड आहे. त्याच्यावरून मी सगळं रिमूव्ह करून फक्त बॅकग्राऊंड घेऊन ह्याच्यावरती मी एडिट केलेलं आहे. ओके, याच्यावर देखील ए आय आहे, बघू शकता इथं. जरा मी ह्याला ऑइल पेंट इफेक्ट दिलेला आहे. ही रील्स आहे आपली, ह्याच्यात काय ए आय नाही, हा इमेज आहे डायरेक्ट. आता हा ए आय आहे. तुम्हाला मी याचा इमेज दिसला तर स्क्रीनवरती दाखवेन. याच्या दोघांच्या मध्ये गणपतीचा असा इमेज होता, एक म्हणजे गणपतीचा फोटो होता. तो रिमूव्ह करून मी फक्त ह्या दोघांचा घेतला. बघू शकता. ही तुम्हाला मी आता व्हॉट्सअपला एक्झाम्पल दिलं तर राधाकृष्णाच्या इमेजचं. हे या फोटोला इन्स्पायर होऊन मी हा पोस्टर तयार केलेला आहे महाशिवरात्रीचा. त्याच्या मागं तो आपला जो काय ते त्याला काय म्हणतात, जग म्हणजे त्याला काय तर असते ते गॅलेक्सी ते टाकलेलं आहे. हा देखील मी जनरेट केला आहे मधला इमेज, आणि हा मी रेडीमेड घेतला आहे बाहेरचा. ओके, हा देखील पाहून मी ए आयला जरासं क्रिएटिव्ह म्हणजे इफेक्ट ऑइल पेंट टाकून घेतला आहे आणि त्याला यूज केलेला आहे. हा देखील ए आयला केला आहे पूर्ण इमेज. हा मॅड साधा होता, लो क्वालिटी, मी हा ए आयला HD केला आहे. हा पूर्ण बॅनर ए आयला केलेला आहे, फक्त खालचा जो पट्टा आहे असा, हा जो एलियन शहा लिहिलेला आहे, आणि ही जे म्हणजे त्यांचा जो इमेज आहे तो टाकला आहे फक्त मी फोटोशॉपला. आणि हा टेक्स्ट रामनवमीचा, इथं पण टेक्स्ट त्याने दिलता, पण तो जास्तच ए आय वाटत होता, त्यामुळे मी तो काढून हा टाकला आहे. त्यामुळं बघा. आणि हा मॅन्युअल केला आहे, मी पहिला आधी बनवलेला 2025 एप्रिल 19, 2025. ओके, त्यामुळं ए आय किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे भावांनो. आणि मी सगळे मोबाईलवरती शिकवणार आहे, कारण आता PC वरती काय करतात की मी PC वर शिकवायला चालू केलं की व्हिडिओमधून बाहेर पडत आहेत आणि जात आहेत की हे आहे हे PC वाल्यांसाठी. तर मी त्याचा मुद्दाम काय करणार आहे की मोबाईलवरती तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग साईडला दाखवेन की कशाप्रकारे दिसतं आहे, आणि मोबाईलवरतीच तुम्हाला ए आय मी शिकवणार आहे पूर्ण या अखंड आपल्या या 33 दिवसाच्या चॅलेंजमध्ये. इतर व्हिडिओ पण येत असतील, काही PhD असतील वगैरे असतील. तर त्यामुळे आपला चॅनल जो आहे तो कॅरी करा. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून एक लाईक केलं असेल प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.